पक्ष अशुभ मानला जातो चांगल्या किंवा शुभ कार्यांसाठी. तर या कालावधीमध्ये काय गोष्टी कराव्यात आणि काय करू नये? आता बऱ्याच लोकांना म्हणजे कसा प्रश्न असतो की पित्र म्हणजे हे भूत झाले, किंवा बऱ्याचशा लोकांना कोणी व्यक्ती गेल्यानंतर 1-2 महिन्याने त्या व्यक्तीचा घरात भास जाणवतो किंवा स्पर्श जाणवतो किंवा त्याचे काही संकेत असतात, त्याचा फ्रेग्रन्स जाणवतो, त्याचा स्मेल जाणवतो. अशा बऱ्याच ठिकाणी घटना घडतात. तर ते काय असतं की आपण एकमेकांना एक वेगळ्या पद्धतीने तंतूने असे एक जॉईंट असतो की त्या आठवणी आपल्याला खरं तर त्या सगळ्या गोष्टी करायला प्रवृत्त करतात, की मनाला तसं विचार करायला प्रवृत्त करतात. मग अशा वेळेस आपण सर्वपित्री अमावस्येला किंवा शनिवारी त्यांना ज्या काही आवडतीच्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी देऊन नैवेद्य दाखवून आपण तो नैवेद्य वाहत्या पाण्यात किंवा पिंपळ वृक्षाजवळ ठेवू शकतो. म्हणजे त्याच्याने तो काही दोष निर्माण होत नाही. आणि पितृपक्ष तुम्ही म्हणाल की सगळ्यात पहिले पितरांची सेवा, मग बाकीच्या सगळ्या गोष्टी. मग ती पितरांची सेवा राहून जाऊ नये, कारण सगळ्या देवतांना आपण डिवाइड केलेले, पितरांसाठी काहीच नाही. म्हणून हे पितृपक्षाचे 15 दिवस नवीन ओपनिंगसाठी किंवा बाकीच्या सगळ्या काही गोष्टींसाठी उपयुक्त नसतात. पण त्याच्या आधी जर कधी झालेलं असेल ओपनिंग आणि हा कालावधी कामाचा असेल तर काही हरकत नाहीये. बाकी असं कुठले धार्मिक विधी वगैरे छोटे छोटे सोपस्कार आपल्याला करता येतात. त्यामुळे असं करू नये, असा काही अशुभ महिना नाही हा.